टोलगेट आलेलं आहे. फास्टॅगच्या लेनमध्ये आपण टाकू. आणि हे आहे सोनगड. हां, सोनगडच्या पुढचं, सोनगड आणि व्याराच्या मधलं टोलगेट. बघू किती चार्जेस आहेत, काय आहेत. आपल्या गाडीचा नंबर कधी दिसेल थोड्यातच. फास्ट होता, झाला फास्ट. कार व्हॅलिड फास्ट थोडे टाकले ते 200 रुपये, 200 नाही 289 काहीतरी रुपये होते. इथं आय थिंक 100 रुपयापर्यंत किंवा 120 रुपयापर्यंत टोल असू शकतो. चांगला होता, रस्ता चांगला आहे म्हणून टोल द्यायला आपल्याला काही अडचण नाही आहे. चला मित्रांनो, 8:20 झालेले आहेत आणि मला लागली भूक. तर व्याराच्या अलीकडे जेवण करावं लागेल. व्यारा येऊनच गेला आय थिंक 500 मीटरवरती. मग तो साधं व्हेजिटेरियन आणि छान असं धाब्यावरचं जेवण हायवेला मस्त भेटतं. ते आता बघू आपण. हायवे तर आपण क्रॉस करत आहे. हायवे क्रॉस करून आपल्याला पुढे सबवेने छोट्या रस्त्याने जायचं आहे. पुढे जाऊन छोटा रस्ता भेटेल आपल्याला. Continue for 6 kilometers. व्यारा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गेलो की आपल्याला लेफ्ट जायचं आहे. पण पुढे माझ्या म्हणजे माहितीनुसार जास्ती हॉटेल्स वगैरे नाही आहेत एवढे. आणि ते पण कसे आहेत की दिवसा चालणारे हॉटेल आहेत, रात्री काय चालत नाही. त्याच्यामुळे बघू, आपल्याला रात्री जर एखादं हॉटेल भेटलं चांगलं मस्त, हॉटेल नको धाबा पाहिजे आपल्याला मस्त गावरानी. आणि तर वांग्या बटाट्याची भाजी मस्तपैकी, किंवा मग गुजरातमध्ये आपण तर मग गुजरातीचं काय कढी खिचडी खायला भेटली, मजा येऊन जाईल. चला बघूया आपण आता हॉटेलला जाऊन. दाखवतो तुम्हाला. गाडी दिसते तुम्हाला, मगापासून माझ्या समोर चालून राहिली. तिच्या मागे पुढे कुठेच लाईटाचा अवशेष दिसत नाहीये. कमीत कमी लाईट नसले तर रिफ्लेक्टर तरी ठेवा आपल्या गाडीत. आता मी पोचलोय व्यारा शहरामध्ये. खूप सुंदर शहर आहे. शोरूम्स आहेत गाड्यांचे, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट इथं चांगले भेटतात. इंटेरियर आणि एक्सटेरियरसाठी तुम्हाला चांगले बॉडीवर्क वगैरे काय काय करायला भेटू शकतं. मी येऊन गेलोय बऱ्याच वेळा. तुम्हाला पण थोडंसं झलक दाखवून देऊ. मोठ्या छान बिल्डिंग आहेत. फक्त गाडीच्या लाईट चालू करून दाखवा, चालवा. कारण मी शूट करायला फक्त ते गाडीचा लाईट बंद होता म्हणून तुम्हाला दाखवायला मी शूटिंग सुरू केली. बाकी आता मी गाडी चालवतो मस्त. आणि बघूया सोलो ट्रिप आपली कशी होती. एक फोग लॅम्प उडला होता माझा म्हणजे माझ्या गाडीचा. तर आत्ताच टाकला. खूप त्रास झाला. तुम्हाला ते शूटिंग करता आली नाही, मला तुम्हाला दाखवता नाही आलं. एका कारागिरीकडे गेलो, त्या कारागिरीने तो खोलला, पण त्याच्याकडे लाईट नव्हता. मग 2-3 दुकानं फिरलो. मग एके ठिकाणी मला लाईट भेटला, पण त्याच्याकडे कारागीर नव्हता. मग मी टाकून पाहिलं, लावून बघितलं, मला काय व्यवस्थित काय जपलं नाही. एक सोनू भाई काहीतरी मला नाव सांगितलं, त्याच्याकडे गेलो आणि त्याने मला सांगितलं कसं लावायचं. ॲक्च्युली त्याच्याकडे पण कारागीर नव्हता. मग मी स्वतःच लाईट टाकला आणि इथून निघालो. त्याने पैसे वगैरे काही घेतले नाही माझ्याकडून. भाऊ राहू दे म्हणे, तुझ्या हाताने तुझं लाईट लावून घेतलेलं आहे गाडीला, त्याच्यामुळे पैसे काय देऊ नको. मग मी पैसे वगैरे काही दिले नाही. आणि ज्याने लाईट
काढून दिला होता मला, त्याला पैसे दिले मी 50 रुपये. ते पण त्याने मागितले नव्हते, मी स्वतःहून दिले. तर मेहनत करणाऱ्याला आपण मदत करत जावी. तर बघूया आता पुढे काय होतं. पुढे छोटा सिंगल रोड भेटेल की डबल. आता मी पण बऱ्याच वर्षानंतर इथे येतोय. तर बघूया आता रस्ता कसा भेटेल आपल्याला. समोर आता आपल्या गाडीमध्ये रेंज दाखवते 42ची. आता इथे या पंपावरती आपण थोडंसं डिझेल भरून घेऊ. बघू काय भाव आहे डिझेलचा गुजरातमध्ये. तर मी पोचलोय आता भारत पेट्रोलियम. डिझेलचा भाव आहे आता इथं 90 रुपये. दिसतंय का तुम्हाला? 90 रुपये 65 पैसे. आणि पेट्रोलचा भाव आहे 94 रुपये 97 पैसे. मला तर वाटतं इथे टाकी फुल करून घ्यावी, कारण आपल्याकडे 92 रुपये. काच खान झाले. तर फायनली पंजाबी थाळी खाऊन निघालो. हात खाली का चला मित्रांनो, काही मित्र भेटलेत. नावं ओळखून घ्या. सगळ्यांचे नावं सांगा. याचं नाव काय, याचं नाव काय, याचं नाव काय, माझं नाव काय ते पण सांगा. आणि लोकेशन पण सांगा. खूप मस्त ठिकाणी सांगा. छान लोकेशन आहे. मुलांनी छान केलेलं आहे. टॅक्सीचा कलर पण मला खूप आवडला. चेक्स कलरमध्ये पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छान. जंगल आणि हां थोड्या वेळात तुम्हाला ब्रिज पण दाखवतो. हा बीच खूप हिस्टॉरिकल बीच आहे. शाळेची बस या ठिकाणी दुर्दैवी आणि आमची गाडी 50 वर. खूप चांगला रस्ता आहे, त्याच्यामुळे 50 ऑटोमॅटिक निघून जाते. चला भेटूया आपण सेंट्रल डबनमध्ये मच्छी खाऊन. आणि आता आलेलो बघू. आता मला थोडंसं दाखवेल पुढे. सगळे रस्ते इथं बंद आहेत. क्रॉकरी, प्रॉपर्ट आणि इतके पण कपड्यांचे मार्केट होते सगळे या ठिकाणी. गुजरात किंवा दादरा नगर हवेलीचे जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी उठवून दिलेले. गरीब लोकांवरती खूप मोठे अत्याचार झाले आहेत. पण ठीक आहे, आम्ही पण आतापर्यंत शोधून थकलो एक तासापासून. आता पुढे गेल्यावरती जर सापडलं. रिटर्न जायचं का? ठीक आहे, आम्ही आता रिटर्न जातो. बघूया रिटर्न